उन्हाळ्याच्या सुट्टीत जर ताडोबा प्लॅन करत असाल तर तुम्ही नागपूरमधनच जाणार, त्यामुळे नागपूरचे जेवणाचे 5 स्पॉट सांगणार आहे एका मिनिटात. जिथे गाडी पण जात नाही ना, तो खरा असल खाण्याचा स्पॉट असतो. एकदम सात्विक आणि तितकं चविष्ट खायचं असेल तर जा 150 वर्ष जुनं जोशी भोजनालयामध्ये. काका समोरच फुलके भाजत बसले होते. तर कुठेतरी बनारसच्या घाटावरती बसले. अशा पद्धतीची चव आहे. मस्त भाजी, कढी, भात, बासुंदी असा साधा बेत पण एकदम मस्त. प्रत्येक गोष्टीची चव अस्सल होती. नागपूरला फक्त ही थाळी खाण्यासाठी जर तुम्ही आलात तर तुमचा प्रवास वर्थ आहे. चवी पलीकडची थाळी. त्यानंतर नागपूरची स्पेशालिटी खायला जा वऱ्हाडी व्यंजनमध्ये. इथे खा पातोडी रस्सा आणि गरमागरम भाकरी. मसाल्याची उत्तम चव पण अजिबात अति तिखट नाही. सुरेख होता पातोडी रस्सा. त्यानंतर वेगळ्याच चवीचं खायला जा परमदा ढाबामध्ये. एकदम अस्सल पंजाबी. स्वच्छता वगैरे काय इथे बघू नका, फक्त चवीकडे बघा. इथे रोटी आणि डाळ खा आणि त्यांचा बटर राईस सुद्धा एकदम टेस्टी. पुढचा स्पॉट म्हणजे वऱ्हाडी थाट. इथे विदर्भाची स्पेशालिटी गोळा भात नक्की ट्राय करा. कढीसोबत जास्त भारी जातोय हा. परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. कढी, गोळा आणि भात. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथली खवा पोळी. प्रचंड खुसखुशीत आणि आतून असं एकदम मऊ मुलायम पुरण आणि खवा. परफेक्ट गोड मऊ, तोंडात विरघळणारी. स्वर्ग. आणि शेवटचा स्पॉट म्हणजे नागपूरचं सावजी खायला. पण त्याआधी पटकन फॉलो करून टाका. तर मी गेलो होतो शंकर सावजीमध्ये. मी तिथे व्हेज खाल्लं, पण नॉनव्हेजवाल्यांनी आणि खास करून ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांनी नक्की इथे चिकन किंवा मटण सावजी खा. अजून नागपूरमधले कुठले कुठले स्पॉट कव्हर करायला पाहिजेत कमेंटमध्ये नक्की सांगा.